माननीय आयुष्यमान बाबासाहेब क्षीरसागर यांनी आपला ताबा घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे. एक साइड हवा वेगानं नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याय लढण्याचा इरादा त्यांचा नेग होता. आता रामजी बाबा आंबेडकरांचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. रामजी बाबा आंबेडकरांचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. अशा या महापुरुषानं मानवी जीवन सुखी होण्यासाठी आपल्याला जे काय स्वतःचे धर्माचे जे मंत्र दिले त्या तत्वाला साक्ष देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करून पाहणाऱ्या नवीन दाम्पत्यात शिव आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व गावकरी मंडळी, मित्र मंडळी तसेच आमंत्रित मंडळींचं माने आणि क्षीरसागर परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत. आमंत्रित तरुण मंडळीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांना पुढं नेते याची दक्षता घ्यायची आहे. गावकरी मंडळी, मित्र मंडळी तसेच आमंत्रित मंडळींचं दोन्हीही परिवाराच्या वतीने त्याचं किरण हार्दिक स्वागत या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी आलेला आहे. ते पहा आणि परिवारातर्फे त्यांचा सहर्ष स्वागत आहे. सत्कार मूर्ती आणि सत्कार करणाऱ्या मंडळींना विनंती आहे की स्पीकरवर आवाज न करता ज्यांना कोणाचा बोलून सत्कार करायचा असेल तो करून घ्यावा. लग्नविधीच्या मंगलसोहळ्याला बराच वेळ झालेला आहे. तेव्हा प्रथम आपण ज्या कामासाठी ज्या ध्येय उद्देशासाठी आलेलो आहोत तो पहिल्यांदा कार्यक्रम करूया. चला करूया. आता माईक बंद करा, तुम्ही चालू करू नका. कुठला चांगला माईक हा चांगला का तो चांगला? उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी उपासक सुनील व उपासिका अश्विनी राजू गिरजाप्पा क्षीरसागर राहणार नेपथगाव तालुका पंढरपूर यांचे चिरंजीव सुनील व आयुष्यमान पांडुरंग भैरू माने राहणार धर्मगाव तालुका मंगळवेढा यांची सुकन्या उपासिका अश्विनी यांचा या ठिकाणी लग्नविधीचा मंगल सोहळा बौद्ध धम्म पद्धतीनुसार विभूती सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ममता सागर मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या अधिपत्याखाली चाललेल्या धम्म संस्थेच्या वतीनं आता हा लग्नविधीचा मंगल सोहळा बौद्ध धम्म पद्धतीनुसार तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुखातून आलेल्या 2568 वर्षापूर्वीच्या मंगलगाथा घेऊन आपण या ठिकाणी हा मंगल विवाह आपण संपन्न करीत आहोत. तेव्हा आजच्या या लग्नविधीच्या मंगल सोहळ्यासाठी पाहुणे मंडळी, मित्र मंडळी, आत्तर्ष मंडळी, मान्यवर मंडळी, बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिकेंचं व आसपास परिसरातील गाववाड्या वस्त्यावरील सर्वच मान्यवर मंडळींचं क्षीरसागर आणि माने परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. सर्वांना फुलं मिळाली असतील असं गृहीत धरतो आणि संयोजकांना पुन्हा विनंती करतो की ज्यांना फुलं मिळाली नसतील त्यांना ताबडतोब आपण फुलं द्यायचे आहेत. आणि आता हा लग्नविधीचा मंगल सोहळा या नेपगावच्या वस्तीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना मी सुद्धा याच गावाचा सुपुत्र असल्याचा आणि या ठिकाणी आजचा हा लग्न विवाह मंगल सोहळा या ठिकाणी माझ्या बौद्धाचार्याच्या अर्थाने हा संपन्न होत असल्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. या निमित्तानं राजू क्षीरसागर यांना मी धन्यवाद देतो आणि आजच्या या लग्नविधीच्या मंगल सोहळ्याला या ठिकाणी मी सुरुवात करतो. ज्या वेळेला मी नरोत्तपय म्हणेल
त्याच वेळेला सर्वांनी उपस्थित मंडळींनी उभं राहायचं आहे. फुलं या ठिकाणी वर्षाव करायचा आहे आणि त्यानंतर टाळ्याच्या गजरामध्ये नियोजित उमेदवारांना आशीर्वाद आणि शुभेच्छा या आपण देण्यासाठी जे आलेला आहात ते आपण द्यायचे आहे. आणि मग त्यानंतर सरण्याच्या वाटा झाल्यानंतर लग्नविधीचा मंगल सोहळा या ठिकाणी संपेल. त्याच वेळेला जे काही वाद्य आहे ते वाद्य वाजवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि आजच्या या लग्नविधीच्या मंगल सोहळ्याला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं धूप दीप आणि पुष्पानं पूजन करून या ठिकाणी आजच्या या लग्नविधीला सुरुवात होता. चला. नियोजित उमेदवारांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं धूप दीप आणि पुष्पानं पूजन केलेलं आहे. ते नियोजित उमेदवार या ठिकाणी पंचांग प्रणाम करीत आहेत. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्रिशरण आणि पंचशरणाच्या या लग्नविधीच्या मंगल सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. साधु साधु साधु. बुद्धपूजा. वरदण्डं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्स श्रीपादसरोरुहे. पूजे विबुद्धं कुसुमेन येन वेदेन लभामि मोक्षं. भूफं मिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. घनसारपतित्तेन दीपेन कमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं
पूजयामि तमानुदा सुगन्धिकायं वदनं अनंत गुणगंधिना सलामी दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू अद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्ती पथ बोडता जीर्ण स्मृती जाणिता उजारी लागती का मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानवोरती सार्थ साज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा विपत्तिपति विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगं विनाशाय भवे विधायुदायक सब दुःख विनाशाय भवे निर्पान संतिके भन्ते अनुकं तत्वा परिभूत मंगलम् समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सप्तम मुनिराजस्य सुनन्तु सकमोखदा धम्म सवनकालो अयं वदन्ता धम्म सवनकालो अयं वदन्ता धम्म सवनकालो अयं वदन्ता हे संता संतचित्ता ती शरणं एकं लोकं तरेवा भूमा भूमाच देवा गुणगान गावता सबकाल येते ऐतू देवावर कनक में मेरे राजे वसंतो संतो संतो सैंतु मुनिवर वचन संतु मग सुमाग सभेषु चक्रवालेषु यथा देवाच ब्रह्मणो यामे हिंदत पुण्यतम सम्मं संपत्ति साधकं सभ्यतः अनुमोदित्वा समक्का शासनरता पमादरिता तु अर्कासो विशेषतो शासन पीच लोक चौडी भवतु संपदा शासन पीच लोक च देवा रक्षन्तु संपदा सती सुखी होन्तु सभ्य परिवार यत्यनो अनिध्यासु मना होतु सभ्य जाति भी राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उत्तकतो वा विसर्जतो वा कारुकतो वा कनकटतो वा नखततो वा जनपतरोगतो वा असधम्मतो वा असदितो वा अपुरुषतो वा चंडहत्ति असमी गगोना उत्तरं विचिरं मणिसपं दीपं अजं तराचं सुकरं मयि संज्ञप्तं रक्तं सहादि नानाभयतो वा नानारोगतो वा नानावदतो वा सभे अर्कासु गान्तु साधु 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 या ठिकाणी मंगल विवाह पद्धतीने संपन्न करत असताना तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मुखातून आलेल्या 2568 पूर्वीच्या मंगलगाथा या ठिकाणी सर्वांच्याच मंगल कामना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे. तेव्हा 14 ऑक्टोबर 56 ला परमपूज्य महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं जीवन सुखी समृद्धी आणि बौद्ध धर्म संस्कृतीला धरून चालण्यासाठी 22 प्रतिज्ञा
या सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने वधूवराची कर्तव्य सुद्धा या ठिकाणी सांगितले आहे. मी दोन्हीही या ठिकाणी घेणार नाही, फक्त म्युझिक सर्वांना विनंती आहे की ज्या वेळा उकडून उभे राहून पुन्हा आशीर्वाद साठवणे त्याच वेळेस तोरण टाकायचे. बाहुसा समाभिनी मित सौधंता गिरिमेघान उदित घोरा ससेन मारा दानादिधम्म विधिना जितवा मुनिंदा तं तेजसा भवतु ते जय मंगलानि मारातिरेकमभियु जितसा भरति हंती सुदंत विधिना जितवा मुनिंदा तं तेजसा भवतु ते जय मंगलानि नालागिरी गजवन अतिमेत्तभूता दावगिच क्रमसनीवा सुदारुणन्ता मेतांबुसे कविधिना जितवा मुनिंदा तं तेजसा भवतु ते जय मंगलानि ऊकीतथा जमतिहाता सुदारुणन्ता धावन्ति योजनपथम् अंगुलिमालवन्ता इति विसर्गता मनोजितवा मुनिंदा. बुद्धा जय मंगल अष्टराधा यो वाचको दिन दिने सरते वतान्वी दीपालने कविविधानी सुभगवानी मोखं सुखं अभिगमेय नरो सपय्यो नरो सपय्यो. तुमच्या इच्छित आणि प्रार्थी सर्व वस्तू तुम्हाला शीघ्र मिळेल. तुमचा सर्व संकल्प चंद्राच्या पौर्णिमेप्रमाणे पूर्ण होईल. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽधी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽधी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोऽधी भवन्तु ते. विचितं पचितं भिन्नं तिप्पमेव समिञ्जतु सभ्ये प्रेतु चित्तसङ्गपा जङ्गपन्नरसोयता. आयुर्वर्ग संपत्ति सभ्य संपत्ति मेव च ततो निपात संपत्ति विना ते समिञ्जतु. नथि में शरणं गाय ऊर्ध्व में शरणं वर एते सत्य वचन भवतु मे जय मंगलम्. नथि में शरणं गाय
धम्मो मे शरणं गमना एतेन सच्च वचेन भवतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं गया संघो मे शरणं गमना एतेन सच्च वचेन भवतु मे जयमङ्गलम् बुद्धं नमामि धर्मं नमामि संघं नमामि यानंतर योगी बरोबर एकमेकाला पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतील.